कोणीच फक्त पॅक लावला आणि गोरं झालंय आणि केसांना पण मी मसाज केलाय, मालिश केलं आणि माझे केस लांब सडक झाले असं कधीही होणार नाही. त्यामुळे तुम्ही इंटरनल फिटनेस आणि त्याच्याच बरोबर एक्सटर्नल मी फिटनेसच म्हणेन, कारण आपण वेलनेस म्हणतो. म्हणजे हे जेव्हा दोन्ही संगनमत होतं किंवा ह्या दोघांचा संगम होतो त्याच वेळेला तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. पण तुम्हाला जर त्याच्यातलं नॉलेज नसेल तर बऱ्याचदा स्टाफही खूप हुशार असतात. अनेकदा असं होतं की त्या तुमच्या जागेचा आणि तुम्ही लावलेल्या पैशाचा वेगळ्या पद्धतीने युटिलायझेशन होतं आणि असे अनुभव आहेत, आमच्या स्वतःच्या स्टुडंट्सचे पण आहेत आणि इतर काही लोकांचे पण आहेत, की त्याचा दुरुपयोग होतो. आणि असं लक्षात येतं पुढच्या 1-2 ते 5 वर्षामध्ये की नाही, आपला बिझनेस नीट रन होत नाहीये. याचं कारण फक्त एक असतं की ओनरला स्वतःला त्याच्यात नॉलेज नसतं. नमस्कार, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. सगळ्यात जास्त वेगानं वाढणारी इंडस्ट्री कुठली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर असेल वेलनेस अँड ब्युटी. आज याच क्षेत्राबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांना या क्षेत्रात बिझनेस उभारायचा आहे, तो वाढवायचा आहे, टिकवायचा आहे किंवा असलेला बिझनेस नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे, तर त्याच संदर्भात काय करता येईल, कुठल्या संधी आहेत, ही इंडस्ट्री किती वेगानं वाढते, याच्यात नफा किती आहे, तो टिकवायचा कसा आणि स्वतःचा एक उत्तम ब्रँड कसा तयार करायचा, तेच आज आपण बोलणार आहोत, आज आपण बघणार आहोत. त्याच विषयीची सगळी चर्चा आपण करणार आहोत आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत लीना मॅडम, लीना खांडेकर मॅडम. लीना मॅडम ह्या लीज इंटरनॅशनल ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूटच्या फाउंडर आहेत आणि दे आसराच्या एक्सपर्ट आहेत. 25 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. आतापर्यंत त्यांनी 25,000 पेक्षा जास्त म्हणजे जणांचं मेकअप केलंय आणि त्यांचं सौंदर्य खुलवलं नाही तर त्यांना एक नवीन आत्मविश्वास पण दिलाय. आणि हा जर काउंट आपण केलं तर 1,00,000 तासांचा त्यांना अनुभव आहे या क्षेत्रातला आणि अजूनही ते पुढे नव्या उंचीवर आपलं इन्स्टिट्यूट घेऊन जात आहेत, नवीन मुलांना मुलींना शिकवतायत आणि हा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हा मास्टर क्लास ज्यांना ब्युटी वेलनेस क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट मास्टर क्लास होणार आहे. मॅडम, उद्योजक कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि या निमित्ताने आज ज्या आपल्या गप्पा होतील त्याच्यामधनं काही 2 गोष्टी शेअर करता येतील त्यासाठी धन्यवाद. गेली 25 वर्ष तुम्ही लीज इन्स्टिट्यूट आहे तुमचं, ब्युटी आणि स्पा या सगळ्या क्षेत्रात तुम्ही जे काम करताय, आज एक मोठा तुम्ही खूप ब्रँड बनवलाय आणि तुमची सगळी धडपड आहे ती नवीन लोक आले पाहिजेत, नवीन बिझनेसेस तयार झाले पाहिजे. म्हणजे 25 वर्ष सुरुवात करणं सोपी आहे, 25 वर्ष हे पण सोपं आहे, काढणं पण सोपी आहे, पण तो ब्रँड टिकवणं आणि तो वाढवणं हे खूप चॅलेंजिंग आहे. ते तुम्ही चॅलेंज यशस्वीरित्या पूर्ण केलंय. सुरुवातच करून आम्हाला सांगा की त्याचं सिक्रेट काय आहे, म्हणजे आपण सगळी चर्चा त्या याने करूया. बेसिकली सुरू केलं होतं ज्या वेळेला मी, त्यावेळेला खरं सांगायचं तर असं नव्हतं डोक्यामध्ये की आपल्याला कसं वाढवायचं. शिकत शिकत वाढवत गेले. म्हणजे मी माझ्या आधीच्या पण काही पॉडकास्टमध्ये आणि इंटरव्ह्यूजमध्ये बोलली की मला या फील्डबद्दल खूप पहिल्यापासून पॅशन होतं, एक इच्छा होती की या क्षेत्रात यायचंय हे माहीत होतं. वाढायचंय कसं, ग्रो कसं करायचंय याचा कुठलाही विचार बॅकेट नव्हता केलेला, कारण तेव्हा तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती किंवा अभ्यास तेवढा माझा नव्हता. पण जसं जसं मी सुरुवात करत गेले मला यातली डेप्थ अजून कळत गेली. सुरुवातीला ज्या वेळेला मी शिकले त्याच वेळेला खूप सायंटिफिकली शिकले. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याचं नक्की श्रेय मी माझ्या गुरूंना देते, ज्यांनी मला शिकवलं, या क्षेत्रातलं नॉलेज दिलं. पण जेव्हा लक्षात आलं की हे किती सायंटिफिक क्षेत्र आहे, की फेशियल ही काही फक्त गोरं दिसण्याची संकल्पना नाहीये. केस कापणं म्हणजे फक्त आपण छान हेअरकट करू आणि ब्युटिफिकेशनसाठी नाहीये, त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. जेव्हा ते कळायला लागलं तेव्हा अजून इंटरेस्ट डेव्हलप झाला. ते करत असताना जेव्हा त्यातलं ज्ञान मिळालं, क्लायंट करायला सुरुवात केली, जे शिकले होते ते वापरायला नॉलेज सुरुवात केली आणि नॉलेज यूज करत असताना किंवा ते वापरत असताना कस्टमर कडून पण काही प्रश्न येत होते.
मग सुरुवातीच्या काळात प्रत्येकालाच काही बिझनेसमध्ये अगदी सगळं येते आणि मी खूपच सुंदर करेन असं नसतं. मग जेव्हा प्रश्न करायचे कस्टमर त्यावेळेला जर मी कुठे अडले तर पुन्हा अभ्यास करणं, म्हणजे ही जी पद्धत आहे किंवा सतत शिकत राहणं, ही सवय तेव्हापासून अजून जास्त लागत गेली. शाळेच्या आयुष्यामध्ये तर ती होतीच आणि ती पुढे अजून अजून वाढत गेली. आणि कस्टमरलाही याचं श्रेय दिलं पाहिजे की त्यांनी विचारलेल्या त्या प्रश्नांमुळे त्यांना जे रिझल्ट अपेक्षित होते माझ्याकडून, माझ्या टीमकडून, त्याच्यासाठी लागणाऱ्या नॉलेजमुळे हा सगळा आय थिंक प्रवास खूप वेगळ्या पद्धतीने वाढत गेला आणि त्यातलं जे पॅशन अजून जास्त सखोल होत गेलं, डेव्हलप होत गेलं. सो प्रत्येक वेळेला हे कसं, ह्याचा रिझल्ट कसा, मग हा रिझल्ट अजून वाढवता कसा येईल, त्यावरती काही विषय, R&D आणि या सगळ्या गोष्टी करत करत माझ्या मते हे यश संपादन झालेलं आहे आणि याचं क्रेडिट भरपूर लोकांना जातं, फक्त मला नाही. तुम्ही जे म्हणालात ना, ही खूप छान वर्ड वापरला तुम्ही, न्यू लर्निंग. म्हणजे सतत मी शिकत गेले आणि त्यामुळे मला हे यश मिळवलं. मी जेव्हा तुमचं वेबसाईट बघत होतो, त्यात तुमचं प्रोफाईल आहे ते बघत होतो, म्हणजे एखादा इंजिनियर असतो किंवा टेक्नॉलॉजीमध्ये जातो, कुठल्या क्षेत्रात जातो, तो जसं शिकत जातो वेगवेगळ्या पद्धतीनं, त्या पद्धतीनं तुम्ही या ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात शिकत गेला. नॅशनल, इंटरनॅशनल खूप सारे कोर्सेस केले. म्हणजे त्यातनं तुमची पॅशन दिसून येते. हे शिकत जाणं म्हणजे तुम्ही एक ऍज अ करिअर म्हणून खूप त्याला वेगळ्या दृष्टीने बघता आणि तसंच बघायला पाहिजे. तर हे तुमच्या शिकण्याचा आणि तुमच्या ब्रँड घडवण्याचा किती याच्यात तुम्हाला फायदा झाला? खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला, कारण आपण कस्टमरला सॅटिस्फाय करणं ही आपली पहिली बिझनेस सफल होण्याची गरज आहे. त्याचबरोबर कस्टमरचे प्रॉब्लेम समजून घेऊन, त्यांची रिक्वायरमेंट समजून घेऊन, त्यांचे जे काही बजेटरी डिमांड्स आहेत ते समजून घेऊन, टेक्निकली किंवा आपण त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जेव्हा तुम्ही सर्व्हिस देता, त्या कस्टमरचा ट्रस्ट तुमच्यावरचा खूप वाढायला लागतो. म्हणजे माझ्याकडे लिटरली 1 वर्षाच्या मुलीपासनं ते 70-80 वर्षाच्या आजीपर्यंतचे कस्टमर आजही आहेत. आणि जनरेशन्स येतात आमच्याकडे. म्हणजे ज्या मुलीचे मी हेअरकट करत होते जेव्हा ती 5-6 वर्षाची होती, तिच्या लग्नाचे मेकअप केलेत आम्ही, आता तिच्या मुलीचे आम्ही हेअरकट करतोय. किंवा म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लोक टिकून आहेत. आणि जेव्हा लोक तुमच्याकडे टिकून आहेत, माझ्या मते तिथेच तुम्हाला एक पावती मिळते किंवा जेव्हा रेफरन्सेस येतात तुम्हाला चांगलं काम केल्याबद्दल की इथे जा, तुला हे चांगलं करून मिळेल किंवा इथे तुला योग्य सल्ला मिळेल. बऱ्याचदा मुंबई, नाशिक, सोलापूर, सांगली इथून पण कस्टमर येतात, फक्त कन्सल्टेशनसाठी येतात, कारण त्यांना दर महिन्याला आणि दर आठवड्याला येऊन आमच्याकडे सर्व्हिस घेणं शक्य नसतं. पण कन्सल्टेशन घेऊन की मी काय करू, कुठली ट्रीटमेंट करू, कुठली फेशियल, कुठली हेअर ट्रीटमेंट, मला असं वाटतंय की हेच ते यश आहे आणि यातनंच तो बिझनेस वाढत गेला. आणि तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे, जेव्हा आपण त्यावेळेला सुरुवात केलेली तेव्हा एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. तेव्हा आम्ही घराघरामध्ये जाऊन मी स्वतः पॅम्पलेट्स दिलेली आहेत. आता सोशल मीडियाच्या एका क्लिकवरती आपण लाखो, कितीतरी करोडो लोकांपर्यंत पोहोचतो. तर ते नव्हतं, पण वर्ड ऑफ माउथ हे होतं आणि ते अजूनही आहे. आणि मला नाही वाटत बिझनेस क्षेत्रामध्ये ते कधी बंद पण होईल. तर आय थिंक माझं जे यश आहे किंवा जे काही आमच्या टीमनी मी मिळवलेलं आहे ते फक्त आणि फक्त वर्ड ऑफ माउथ जास्त बिझनेस मिळवला. आणि ते फक्त एवढ्यासाठी की आम्ही खूप टेक्निकल ऍस्पेक्टवर भर देतो, सायन्सवर भर देतो. किती तुम्ही कोर्सेस केले आणि सर्टिफिकेशन मिळवलं ते पण तुम्ही सांगितलं पाहिजे. ओके, सर्टिफिकेट्स माझे भरपूर आहेत. मी असे नाही सांगू, 25+ सर्टिफिकेशन्स तर मिनिमम आहेत. त्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही सर्टिफिकेट्स मी कॅल्क्युलेट जरूर करू शकते. आणि हे सर्व करत असताना मिनिमम अगदी 3 months to 1 year पर्यंतचे कोर्सेस इंडियात आणि इंडियाच्या बाहेर अशा पद्धतीने केले. सुरुवात मी इंडियातनंच केली नॅचरली. माझे वडील त्यांच्या कामानिमित्त दुबईमध्ये होते जॉबसाठी. त्यावेळेला मी तिकडे केलेत, लंडनमध्ये, सिंगापूरमध्ये केलेले आहेत, मलेशिया, इंडोनेशिया अशा बऱ्याच कंट्रीजमध्ये. आणि सध्या आम्ही लंडनमध्ये पण असोसिएशन केली आहे. सो पास्ट 2 years आम्ही लंडनमध्ये आमच्या स्टुडंटना स्टडी टूर करता आणि ॲडिशनल नॉलेज करता घेऊन जातो. क्या बात. पहिलं मला सांगा, म्हणजे आम्हाला काय वाटतं नॉर्मल माणसांना की हे बिझनेस करणं म्हणजे ब्युटी म्हणजे नेमकं काय, की फक्त आम्हाला वाटतं मेकअप करणं म्हणजे हेच सौंदर्य आहे किंवा लग्नाचं मेकअप आहे, कुठल्या कार्यक्रमासाठी येणं, चेहरा छानपैकी करून देणं, केस नीट करणं हेच ब्युटी आहे, की ब्युटी म्हणजे काय, त्या पलीकडे पण ब्युटी
तुम्ही त्याची व्याख्या कशी करता? माझ्यासाठी ब्युटी म्हणजे हे आंतरबाह्य सौंदर्य. कोणीच फक्त पॅक लावला आणि गोरं झालंय आणि केसांना पण मी मसाज केलाय, मालिश केलं आणि माझे केस लांब सडक झाले, असं कधीही होणार नाही. त्यामुळे तुम्ही इंटरनल फिटनेस आणि त्याच्याच बरोबर एक्सटर्नल मी फिटनेसच म्हणेन, कारण आपण वेलनेस म्हणतो. म्हणजे हे जेव्हा दोन्ही संगनमत होतं किंवा ह्या दोघांचा संगम होतो त्याच वेळेला तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. त्यामुळे आंतरबाह्य सौंदर्य हे सगळ्यांनी जपलं पाहिजे. मला हेही ठाऊक आहे की आपल्या सगळ्यांकडे एक एक्सक्यूज खूप छान असतो, माझ्याकडे वेळ नाही. पण सौंदर्य पाहिजे असेल तर ते दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातील. त्यामुळे तुम्हाला इंटरनल केअर आणि एक्सटर्नल केअर सोबतीलाही घ्यावीच लागेल. त्यामुळे आणि आता वाढत्या पोल्युशन मध्ये हे तर म्हणता येणार नाही नक्कीच की मी तूप रोटी खाऊनच फक्त छान होईल, तर तसं होणार नाहीये. आपण तूप रोटी किंवा घरचं साजूक किंवा नॅचरल पद्धतीचं खाणं खाऊन नक्की आपली इनर हेल्थ छान ठेवू शकतो. पण एवढं वाढतं पोल्युशन आहे, एवढा वाढता स्ट्रेस आहे, हार्मोनल चेंजेस होत आहेत, त्यामुळे आपल्याला एक्सटर्नल सर्व्हिसेस या घेणं भाग आहे. ब्युटी क्षेत्रात मॅडम किती व्याप वाढलाय? म्हणजे आता तुम्ही ब्युटी म्हणजे एक तर मेकअप आहे, स्पा आहे, त्याच्यानंतर इतर काही गोष्टी पण तुम्ही अशा सगळ्या करता, वेलनेस त्याच्यामध्ये आहे. म्हणजे किती मोठं हे क्षेत्र आता वाढतंय? ब्युटी वेलनेस म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं क्षेत्र वाढत आहे. ह्याच्यामध्ये स्पा ही कॉन्सेप्ट जी आहे, ज्याला आपण औषधी पाण्याच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस किंवा ट्रीटमेंट, ज्याला आपण स्पा म्हणतो, म्हणजे सॅनिटस पर ॲक्वा, ते पण वेलनेसमध्येच येतं. त्यामुळे याच्यामध्ये नुसतं स्किन ट्रीटमेंट, नुसत्या हेअर ट्रीटमेंट किंवा आता जे काही फॅशनेबल ट्रीटमेंट आहेत त्यांनाही आपण कॅल्क्युलेट करतो. होलिस्टिक तुम्ही एक्झॅक्टली, याला थोडासा हॉलिस्टिक अप्रोच नक्की असू शकतो, कारण प्रत्येकाला स्किन हेअर रिलेटेड काही ना काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहेत. त्वचेला लवकर रिंकल येणं म्हणा, त्वचेवरती वेगळे डाग येत आहेत, अंडर आय सर्कल पिगमेंटेशन असेल, केसांचं गळणं, खूप कमी वयामध्ये लोकांना हेअर लॉसचा एवढा मेजर प्रॉब्लेम होतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच सोबतीला मग स्पा आलं किंवा मेकअप हा विषय आला. मेकअप ही पण एक ब्युटिफिकेशनचा भाग जरूर आहे किंवा मेकअप बद्दलच्या लोकांच्या संकल्पना खूप वेगवेगळ्या आहेत की मला काय गरज आहे रोज मेकअप करायची, माझी आहे तशी स्किन मी कॅरी करू शकते. पण मेकअप तुमच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतो. मेकअप तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट करून देतो. आपल्याला काही सावळ्या व्यक्तीला एकदम गोरं व्हायचं नाही आणि गोऱ्या व्यक्तीलाही एकदम अजून काही त्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये. पण जे फीचर्स आहेत ते मेकअप थोडा का होईना वापरून आपण थोड्या एनहान्स करू शकतो, जेणेकरून आपल्याला आय थिंक डेली आयुष्यामध्ये सुद्धा त्याची खूप गरज आहे. कारण दिसणं आणि असणं हे दोन्ही हे महत्वाचं असतं. फर्स्ट इम्प्रेशनचं तुमचं लास्ट इम्प्रेशन दिसण्याहूनच हे होतं. मॅडम, एक मला विचारायचं आहे की जसं आपण म्हणतो ना, इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलला जायचं असेल किंवा आर्ट्स फॅकल्टी, कॉमर्स फॅकल्टी, तर मला या 4 गोष्टी आवडतात ना म्हणून मी या फील्डमध्ये जायचं असं एक साधारण ठरवलं जातं. ज्यांना ब्युटी आणि वेलनेस या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी असे कुठले पॅरामीटर्स लावले पाहिजे स्वतःला आणि हे करून घेतलं पाहिजे की नाही, हा ह्या 4-5 गोष्टी मला आवडतात ना म्हणून मी या क्षेत्रात जायला योग्य आहे? ओके, बेसिकली 10वी-12वी नंतर काय, हा प्रश्न एक साधारणतः सगळ्यांच्या घरांमध्ये किंवा मुलांच्या डोक्यांमध्ये नक्की असतो. तुमच्या प्रश्नाचं पहिले उत्तर देताना सांगेन की ज्या वेळेला तुम्हाला ब्युटी क्षेत्रामध्ये यायचंय त्यावेळेला मिनिमम 10वी किंवा 12वी तुम्ही पास असणं गरजेचं आहे. पूर्वी मी नक्की सांगत होते पास और फेल, पण माझं मत स्ट्रॉंग आहे की आपण पास हेच म्हटलं पाहिजे. याचे 2 रिझन्स आहेत. मी म्हणलं तसं की या फील्डमध्ये खूप शास्त्र आहे, सायन्स आहे. तर तुम्हाला व्यवस्थित ते आत्मसात व्हायला पाहिजे की मी त्वचेवरती एखादं क्रीम लावते तर ते नेमकं त्वचेच्या कुठल्या भागामध्ये झिरपतंय. आपण जेव्हा म्हणतोय की मला टॅन घालवायचंय तर मी नेमकं असं कुठलं इन्ग्रेडियंट लावलं पाहिजे जेणेकरून टॅन जाईल. असं नाही की 10 जण म्हणतायत आणि 10 जणांना ते सूट झालं म्हणजे मला होईल. त्यामुळे आपण हे नक्की बघितलं पाहिजे की 10वी पास किंवा 12वी पास अशा विद्यार्थ्यांनी जरूर या क्षेत्रामध्ये यावं. ही एक पहिलं कन्सिडरेशन. दुसरं कन्सिडरेशन म्हणजे तुम्हाला या फील्डबद्दल थोडी तरी आत्मीयता पाहिजे, पॅशन पाहिजे आणि तुम्हाला थोडंसं आपल्या अभ्यासाप्रमाणे किंवा आपल्याला पुढे काय करायचंय, 4 वर्षांनी काय, 2 वर्षांनी काय, ह्याचा थोडासा अभ्यास तुम्ही इतर क्षेत्रांचा जसा करता की मी इंजिनिअरिंग झालं तर काय करणार किंवा मला आयटी प्रोफेशनल व्हायचंय तर मला आधी काय बेसलाईनला शिकलं पाहिजे, तसंच तुम्ही या फील्डबद्दल पण विचार करून मग आलं पाहिजे.
असं नक्की होता कामा नये की मी ग्रँटेड आहे हे फील्ड, की मला इतर काही जमत नाही म्हणून मी आता ब्युटी क्षेत्रात यायचंय आणि हे खूप सोपं आहे, कोणीही करू शकतं. तर असं नाही आहे हे क्षेत्र. निश्चितच थोडासा मसाज करता आला म्हणजे तुम्ही ब्युटी पार्लर चालवू शकत नाही आणि नाही तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन नोकरी करू शकता. कारण प्रत्येक समोरच्या कस्टमरची रिक्वायरमेंट समजून घेऊन आणि त्यांचे सगळे त्वचेचे, केसांचे, नखांचे प्रकार समजून घेऊन जर तुम्हाला सफल व्हायचं असेल, सक्सेस मिळवायचा असेल, तर याच्यामध्ये सायन्स हे शिकावंच लागेल. सायन्स म्हणजे मी सायन्स साईड घेऊन तुम्ही शिका असा नाही अर्थ माझा. तुम्हाला या फील्ड मधले सायंटिफिक ऍस्पेक्ट शिकायला लागते. तो अप्रोच तुमचा पाहिजे. एक्झॅक्टली. आणि आता मग तो आपला आधीचा प्रश्न की ज्यांना सुरू करायचं आहे, हो. वाढवायचं आहे आणि आपला ब्रँड तयार करायचा, या हो. तिन्ही मुद्द्यांवर तुम्ही काय सल्ला द्याल? ओके. पहिली गोष्ट, ज्यांना सुरू करायचंय त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा की मला हे का सुरू करायचंय. मला का सुरू करायचं याच्यामध्ये तुमचे कमीत कमी 4 ते 5 प्रश्नांची उत्तरं नक्की येतील. की मला हे फील्ड आवडतं, मला या फील्डमध्ये पैसा दिसतो किंवा मला या फील्डमध्ये सफलता दिसते, माझ्या खूप ओळखी आहेत आणि भरपूर जणांपर्यंत मी पोहोचू शकते. अनेक उत्तरं तुम्हाला मिळतील. तर त्यातली ठळक 3 किंवा 4 उत्तरं काय आहेत त्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळे मला हे फील्ड का निवडायचंय आणि मी त्याच्यामध्ये काय करीन, हे एकदा तुमची गाईडलाईन क्लिअर झाली की माझ्या पुढच्या स्टेप्स काय असतील. जसं की आपण विजन मिशन स्टेटमेंट प्रत्येक बिझनेसचं ठरवा असं आपण आधीच सांगतो. त्यामुळे तुमचं मिशन काय आहे किंवा विजन काय आहे आणि त्याप्रमाणे तुमचं काय मिशन असणार आहे आणि तुम्हाला सक्सेस मिळवण्याच्या दृष्टीने तुम्ही बिझनेस प्लॅन किती वर्षाचा मिनिमम तयार करू शकता. सो जनरली आपण मिनिमम 2 वर्षाचा तर बिझनेस प्लॅन तयार केला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं भांडवल किती असेल, तुमच्याकडे स्टाफ सुरुवातीला असणार आहे का, तुम्ही एकटे काम करणार आहे, तुम्ही सुरुवात तुमच्या घरातनं एका छोट्या रूम मधनं करणार आहे का. तर हे सगळे जे ऍस्पेक्ट आहेत माझ्या मते ह्याचा सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. किंवा तुमची मॅनपॉवर सोबतच तुम्ही इतर काही गोष्टी की नेमक्या कुठल्या सर्व्हिसेस मला द्यायच्या आहेत. आता ज्या वेळेला आपण ब्युटी पार्लर चालवायचं म्हणतो तिथे अपेक्षा असते लोकांची की मला स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, स्पा या सगळ्या सर्व्हिसेस किंवा आता नेल आर्ट हा एक खूप छान प्रकार आलेला आहे, तर या सगळ्या सर्व्हिसेस मला मिळाव्यात. सो तुम्हाला एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुमच्या पार्लरमध्ये सगळं सुरू करायचंय का तुम्हाला एखादी स्पेशालिस्ट म्हणून सर्व्हिसेस सुरू करायच्या आहेत. जसं स्किन स्पेशालिस्ट असेल किंवा ऍस्थेटिशियन म्हणून काम करायचंय, तुम्हाला हेअर ड्रेसर व्हायचंय किंवा मेकअप आर्टिस्ट व्हायचंय. तर हे सगळं ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित सखोल त्याच्यामध्ये डीप डाईव्ह करता, डीप डाईव्ह केल्यावरती तुम्हाला कळतं की मला माझे फ्युचरिस्टिक गोल्स काय आहेत. सो प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक सब्जेक्टला त्याचा एक गोल असणं गरजेचं आहे. की मला स्किन स्पेशालिस्ट व्हायचंय तर मग मी महिन्याच्या किती सर्व्हिसेस दिल्या पाहिजेत, मला किती दर महिन्याला प्रॉफिट किंवा माझा रेव्हेन्यू जनरेशन व्हायला पाहिजे, मला त्यासाठी कुठल्या सर्व्हिसेस द्यायला लागतील, त्या सर्व्हिसेसचा टाइम पिरियड काय असेल, मग त्याच्या SOPs काय असल्या पाहिजे ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग करणं आणि पुन्हा पुन्हा त्याच्यावरती रिव्हर्स स्टडी करणं की मी जे केलं प्लॅन त्याप्रमाणे सक्सेसफुल होतीये का, मला कमी सक्सेस मिळतोय, मी एक स्टेप मागे आहे अजून का मी 2 स्टेप पुढे आहे अजून. मग आताच्या चालू टेक्नॉलॉजीचा मी त्याच्यामध्ये कसा वापर करू शकते, माझ्या कॉन्टॅक्टचा मी कसा वापर करू शकते, माझं ब्रँडिंग, प्रमोशन, मार्केटिंग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा करू शकते, फायनान्स कसा मी मेंटेन किंवा पाहिजे असेल फायनान्स तर तो कसा मिळवू शकते, अकाउंटिंग कसं मेंटेन करू शकते. असे सगळे आपले जे फंक्शन्स आहेत बिझनेसचे त्याचा आय थिंक खूपच डीप डाईव्ह स्टडी व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला हा स्टडी होतो तुम्हाला एक क्लॅरिटी येते. जरुरी नाही की हे सगळं तुम्ही पेपरवर नोंदवलं म्हणजे तसंच्या तसं घडेल. काही सर्कमस्टन्सेस असे पण येतील की जिथे तुम्हाला तितकं यश 100% मिळणार नाही. इट्स ओके, पण तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. मग त्या प्लॅन बी प्रमाणे तुम्ही पुढे स्वतःला नेऊ शकता. आणि याच्यात महत्वाचं म्हणजे कॉम्पिटिशनचा विचारही केला पाहिजे. तो तर स्वतंत्र एक वेगळाच प्रश्न असेल विषय आणि तो हे Yes. आहे. पण आता तुम्ही सांगितलं की या किती गोष्टी लागतात, काय बिझनेस प्लॅन पाहिजे तयार करायला, तुम्हाला मार्केटिंग आलं पाहिजे, इतर फायनान्सच्या गोष्टी कळायला पाहिजे. हो. आता हे तुम्ही सांगितलं, पण हे करायचं कसं? जेव्हा एखाद्याला यायचं आहे क्षेत्रात, अशा कुठल्या संस्था आहेत का की ज्या याच्यासाठी मदत करतात आणि हे सगळं करायला तुम्हाला खूप हेल्प होते? हो, सर्वात प्रथम म्हणजे दियास्त्रा. निश्चितच दियास्त्राकडे या सर्वांची उत्तर आहेत आणि खूप सोपं
मॉड्यूल त्यांनी छान पद्धतीने तयार केलेला आहे आणि ब्युटीसाठी तर नक्कीच, कारण मी स्वतः देहासराबरोबर आय थिंक 2013 पासून ब्युटी या क्षेत्रासाठी एक्सपर्ट म्हणून काम करते. पण निश्चितच देहासरा याची सगळी उत्तरं देऊ शकेल. स्पेशली बिझनेस प्लॅन कसा तयार करायचा, याच्या सगळ्याच्या ज्या काही बेसिक गोष्टी असतात आणि खूप जणांना हे माहिती असतंच असं नाही की अगदी बरोबर. बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, त्याचा सगळ्याचा स्ट्रॉंग सपोर्ट आय थिंक देहासरा हेच एक उत्तर आहे माझ्याकडे. ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, बिझनेस प्लॅन तयार करायचा आहे, त्यांनी नक्की देहासराशी कनेक्ट करा. देहासराच्या वेबसाईटवर जा, तिथे कनेक्ट करा आणि तुमची जी काही आस्क आहे, तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते तिथे सांगा. लगेच टीम तुमच्याशी कनेक्ट करेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी मदत होऊ शकेल. पण हा सगळं सेटअप उभारण्यासाठी भांडवल किती लागतं? मिनिमम भांडवल अगदी मी सांगते, बेसिक जर तुम्ही अगदी घरातनं सुरुवात करणार आहे तर तुम्हाला एक 50 ते 75,000 रुपये पण खूप झाले. मी खूप बेसिक सेटअपची गोष्ट करते आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून किती तुम्हाला कॉस्ट ऍड करायचे त्याच्याप्रमाणे ते कॉस्ट बदलत जातील. पण तुम्हाला थोडंसं एखादं शॉप किंवा एखादं छोटासा फ्लॅट घेऊन त्याच्यामध्ये जर सुरू करायचं असेल तर कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये, आणि मग जास्तीत जास्त त्याला काही लिमिटच नाहीये. आता तर पण- खूपच वाढलंय ना, म्हणजे Yes. याच्यात नवीन नवीन गोष्टी. खूप जास्त पण निदान 2.5 ते 3 लाख रुपये याच्यात मी रेंट आणि डिपॉझिट पकडलेलं नाहीये. पण जो सेटअप असेल तुमचा, ज्याच्यामध्ये आपण चेअर्स म्हणा, 2 चेअर्स, 2 बेड किंवा बेसिक हेअर वॉशची चेअर, अशा सगळा जो सेटअप असतो आपला, त्याची एक साधारणतः 3-1 लाखापर्यंतची तयारी सुरुवातीला आपली असली पाहिजे. म्हणजे 3-4 लाख रुपये असेल तर तुम्ही हा बिझनेस सुरू सुरू करू करू शकता नक्कीच. आता बिझनेस सुरू करण्यापर्यंत झालं, पण आता कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्हाला नुसतं बिझनेस सुरू करून चालत नाही. तुम्ही ज्या प्रकारे सतत शिकत गेल्यात, नवीन गोष्टी ऍड करत गेल्यात, तर त्याचा तेव्हा कुठे तो ब्रँड बनतो. Absolutely. तुमची व्हिजन कशी असली पाहिजे याच्यामध्ये हे करताना, आणि मग तो ब्रँड बनवण्यासाठी काय काय प्रोसेसेस लागतात? कदाचित असं होऊ शकतं की सुरुवातीला तुम्हाला क्लॅरिटी नाहीये की मला नेमकं काय करायचंय. पुन्हा सांगेन की देहासरा सारखे प्लॅटफॉर्म यासाठी सुद्धा तुम्हाला मदत करतील की तुम्हाला क्लॅरिटी येत नाहीये की मी माझं नेमकं विजन काय असेल आणि मी 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षात कसं काम केलं पाहिजे. तर त्यासाठी जरूर देहासराकडे जरूर जावं आणि त्यांची मदत घ्यावी. खूप चुका टाळल्या जातील अगदी. त्याच्यामुळे, आणि वेळ वेळ वाचेल. किती, एक्झॅक्टली वेळ किती वाचेल. मी म्हणजे सांगू, आता जर का 25 वर्ष माझ्यासाठी जर देहासरा सारखी ऑर्गनायझेशन 25 वर्षापूर्वी असती तर मला असं वाटते की जो काही सक्सेस मी आता मिळवलाय तो मी मागच्या 10 वर्षातच, म्हणजे सुरुवातीच्या Achieve 10 केला वर्षातच अचीव्ह केला असता. पण तेव्हा ती नसल्या कारणाने थोडा वेळ जास्त लागला. पण आताच्या जनरेशनसाठी तर हे खूप चांगली गोष्ट आहे की अशी ऑर्गनायझेशन आहे जी एवढा स्ट्रॉंगली काम करते आहे, तर जरूर मदत घ्यावी. सर्वात प्रमुख म्हणजे तुमचं विजन क्लॅरिटी, त्याच्याबरोबर मला काय काम करायचंय, माझ्या स्टेप्स. लोक माझ्या मते ना होमवर्क करायला कधी कधी चुकतात आणि तो होमवर्क चुकल्यामुळे, तो चुकण्याचं कारण बऱ्याचदा असं पण असतं की मला काय करायचंय त्याच्यापेक्षा इतर काय करतायत माझे कॉम्पिटिटर, हा विचार जास्त केला जातो. आणि मला त्यांच्यासारखा सेटअप तयार करायचा आहे, मला त्यांच्यासारख्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. एखादी गोष्ट माझ्यामध्ये स्किल नाहीये पण मी स्टाफ हायर करून ते स्किल माझ्या इथे सुरू करेन. मी अगेन्स्ट नाहीये या गोष्टीला, हा विचार नक्की चांगला आहे. सगळी कामं आपण एकटे नाही करू शकत. पण सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही एखादं स्किल नवीन चालू करताय जिथे तुम्हाला वैयक्तिक त्याचं नॉलेज नाहीये, अशा वेळेला जर तो स्टाफ निघून गेला तर तुमचा प्रॉब्लेम होतो. मग असे स्किल आपण सुरुवातीला सुरू केले पाहिजेत किंवा सर्व्हिसेस सुरू केल्या पाहिजेत ज्याच्यात आपल्याला स्वतःला सखोल ज्ञान आहे. त्याच्यात अजून एक गोष्ट विजनच्या दृष्टीने मी असं बोलीन की बऱ्याच जणांना पैसे खूप असतात, त्यामुळे त्यांना इन्व्हेस्ट करायचं असतं आणि त्यांना असं वाटतं की मी स्टाफ ठेवून आरामात पार्लर चालवू शकेन. पण तुम्हाला जर त्याच्यातलं नॉलेज नसेल तर बऱ्याचदा स्टाफही खूप हुशार असतात. अनेकदा असं होतं की त्या तुमच्या जागेचा आणि तुम्ही लावलेल्या पैशाचा वेगळ्या पद्धतीने युटिलायझेशन होतं आणि असे अनुभव आहेत, आमच्या स्वतःच्या स्टुडंट्सचे पण आहेत आणि इतर काही लोकांचे पण आहेत, की त्याचा दुरुपयोग होतो. आणि असं लक्षात येतं पुढच्या 1-2 ते 5 वर्षामध्ये की नाही, आपला बिझनेस नीट रन होत नाहीये. याचं कारण फक्त एक असतं की ओनरला स्वतःला त्याच्यात नॉलेज नसतं. त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपण नॉलेज घेऊन विजन स्टेटमेंट किंवा विजन आपले क्लिअरिटी ठेवून जर तुम्ही काम केलं तर माझ्या मते सक्सेस रेशो हा खूप स्ट्रॉंग असतो. आणि अपयश काही प्रमाणात नक्की येऊ शकतं, पण ते अपयशसाठी मी मगाशीच बोलले की आपल्याकडे प्लॅन बी हा रेडीच पाहिजे.
दुसरा महत्वाचा जो तुमचा प्रश्न होता की ब्रँड तयार करण्यासाठी काय केलं पाहिजे, माझ्या मते कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही करताय ती कन्सिस्टंटली करत राहिलं पाहिजे. आपण जर बघितलं अगदी छोट्या छोट्या गोष्टी, उदाहरण घेतली तर फेशियल ही पद्धत सेमच आहे. अनेक वर्ष माझ्याही आधीच्या जनरेशननी, आमच्याही सिनियर्सनी जी सुरू केली तीच पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी फक्त ऍड होत केली आहे. म्हणजे काय तर ती एफर्ट कन्सिस्टंट आहे. तो टाइम ड्युरेशन थोडासा मागे पुढे होतो, तुम्ही काय टेक्निक वापरताय त्याच्याप्रमाणे. त्यामुळे कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही काम करता, माझ्या मते तुमचा ब्रँड बनत जातो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या क्लायंटचे फीडबॅक. तुमच्या एका क्लायंटनी तुम्हाला जर का 2 कस्टमर दिले, रेफरन्सेस दिले, तर त्यांनी पण तुमचा ब्रँड ऍक्च्युली डेव्हलप होतो. तुम्ही ज्या SOPs ठरवतायत त्या वर्षानुवर्ष जर व्यवस्थित पाळल्यात, व्यवस्थित मेंटेन ठेवल्यात, तर तुम्हाला ब्रँड डेव्हलप करायला सोपं जातं. कधी कधी असं होतं की 10 कस्टमर येतात, त्यातला एखादा थोडा नाराज होऊन जातो. मग तुम्ही त्या नाराजीसाठी तुम्ही काय करताय, काय व्हॅल्यू ऍडिशन तुमच्या कस्टमरला देताय. जे कस्टमर तुमच्या बरोबर 20-20, 25-25 वर्ष जुडलेत, मी तर म्हणेन अगदी 1 वर्ष जरी एखादी कस्टमर तुमच्याकडे नियमित येत असेल तर तुम्ही तिला रॉयल्टी पॉइंट्स दिले पाहिजेत. तुम्ही तिच्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे. नाही असं की फक्त बर्थडे ऑफर दिली, अॅनिव्हर्सरी ऑफर दिली, पण तुम्ही त्यांना काहीतरी रेफरलचे ऑप्शन्स किंवा त्याची व्हॅल्यू ऍडिशन सर्व्हिसेस अशा स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही ते देत जाता, आणि तुमचे हायजीन फॅक्टर्स, कारण की हा टच बिझनेस आहे, इथे हायजीन सर्व्हिस आणि या सगळ्या गोष्टी ऍब्सोल्युटली, आणि इथे हायजीन ऍस्पेक्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमचे त्या काय प्रोसिजर्स आहेत, त्याच्या काय SOPs आहेत, सॅनिटेशन स्टरलायझेशन मेथड्स तुम्ही कशा फॉलो करता, तुमचं स्टाफ ग्रूमिंग, सेल्फ ग्रूमिंग हे किंवा तुमचं स्टाफ ट्रेनिंग हे कितीतरी प्रमाणामध्ये याकरता मॅटर करतं. तर आय थिंक हा सगळा एक कम्प्लीट पॅकेज आहे. आणि ह्याचा जेव्हा तुम्ही परत 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 विचार करता, त्याचा अभ्यास करता आणि त्याच्यात आपल्या चुकांच्या दुरुस्त्या करता, त्याच वेळेला ब्रँड डेव्हलप होतो आणि त्याची व्हॅल्यू वाढते. लीज मध्ये तुम्ही असं काय करता, म्हणजे तुमचा ब्रँड, एक उदाहरण देऊन, जर तुम्ही आता जे काही तुम्ही सांगितलं, तुम्ही ह्या गोष्टी केल्या, त्याचा तुम्हाला चांगला परिणाम मिळाला, त्याच्यासाठी अशा काही गोष्टी तुम्ही करता का, हे तुम्ही तुमचं उदाहरण. मी नक्की अगदी खूप व्यवस्थित पद्धतीने असं नक्की सांगेन की आम्हालाही बऱ्याचदा अपयश आलं, सर्व्हिसेस देताना आलं. बऱ्याचदा असं झालं की अनपेक्षित गर्दी झाली, स्पेशली दिवाळीचा पिरियड असेल, क्रिसमस, न्यू इयर जो आमचा सीझन टाइम आहे. बऱ्याचदा ब्रायडल मेकअपसाठी आम्हाला बाहेर जाऊन सर्व्हिस द्यायला लागते, पण त्याच वेळेला सलॉनला काही अपॉइंटमेंट घेतलेली असते विचार करून की जायचा तास, यायचा वेळ, तिथे लागणारा वेळ, पण तरी सुद्धा ड्यू टू ट्रॅफिक आणि काही लग्न कार्यामध्ये थोडासा वेळ आपल्या हातात नसतो, त्यामुळे आम्हाला काही वेळेला उशीर झाला असेल. तर जेव्हा आम्हाला कस्टमरचं नाराजी जाणवली, त्यावेळेला आम्ही त्यांना काही सर्व्हिसेस फ्री ऑफर केल्या, लिटरली फ्री ऑफर केल्या. जसं आपल्याकडे पिझ्झा डिलिव्हरीला लेट झाला, अगदी 2 मिनिटं तरी आपल्याला एक पिझ्झा फ्री मिळतो. हे उदाहरण मला माहित नाही किती कॉम्बिनेशन चांगलं आहे, पण ती व्हॅल्यू ऍडिशन आहे. आज जे काही त्यांनी सर्व्हिसेस आपल्याला देऊ केल्या, तशाच पद्धतीने आम्ही कस्टमरला निश्चितच कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. बरेच आमचे कस्टमर्स असे वर्षानुवर्ष आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांना आम्ही आमच्या सलॉनच्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेस, त्यांच्या बर्थडेजच्या वेळेस किंवा बऱ्याचदा रेफरल आला आम्हाला कस्टमर, तर त्याच्या काही सर्व्हिसेस या आम्ही लिटरली कॉम्प्लिमेंटरी देतो. काही वेळेला 50, 40, 30% डिस्काउंट्स मध्ये देतो. तर अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत कस्टमरला सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न केला. आणि आमचे काही फेस्टिवल डिस्काउंट्स किंवा काही ठराविक डिस्काउंट्स असतात. जेव्हा आता बिझनेस सुरू केलाय, ब्रेक थ्रूचा पॉइंट केव्हा असतो, म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट ठरवायचं कसं, आणि सगळं तुमच्या कॉस्ट कशी ठरवायची, आणि याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा माझ्या दृष्टीने. ज्या लोकांना ह्या बिझनेस बद्दल विशेष माहित नाही आणि जे लोक ह्या बिझनेसकडे, हा किरकोळ बिझनेस आहे, कुणीही केला, कुणालाही जमू शकतो असा विचार करतात, त्यांच्यासाठी मला हा प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल की या बिझनेसमध्ये मिनिमम 200 to 400% नक्की प्रॉफिट आहे. हे एक पहिले. दुसरं, आपण कसं ठरवायचं ब्रेक थ्रू. तर मी समजा एक फेशियलचं किट घेतलं, एक बेसिक उदाहरण सांगेन की ते 1000 रुपयाचं किट आहे. त्याच्यामध्ये जनरली मॅन्युफॅक्चरर किंवा शॉप, तुमचे जे डिस्ट्रीब्युटर्स असतात ते सांगतात की ह्याच्यात एक 10 फेशियल्स होतात. समजा मी त्या एका फेशियलची 1000 रुपये कॉस्ट घेत असेल, मला पडलंय किट 1000 रुपयात,
पण 10 फेशियल तर मला 10,000 रुपये मिळणार 1,000 प्रमाणे. सो आता तुम्हीच मला सांगा की याच्यामध्ये मी प्रॉफिट किती मिळवला. हे एक गणित झालं की आपल्याला व्यवस्थित जर का समजा तुम्ही हिशोब व्यवस्थित केला तर याच्यामधली प्रॉफिट मार्जिन खूप छान स्ट्रॉंग आहे आणि तुमचा ब्रेक इव्हन बऱ्यापैकी निघूनच जातो. म्हणजे आय थिंक साधारणतः पहिल्या फेशियलमध्येच माझी कॉस्ट तर वसूल झाली. राहिला जो प्रश्न असतो बाकी इन्व्हेस्टमेंट किंवा त्यावेळेला जो काही लाईट AC आपण यूज करतो, तुमच्या स्टाफची जी काही सॅलरी असते, तर हे सगळं माझ्या मते पुढच्या 1 ते 2 फेशियलमध्ये निघून जायला पाहिजे तुमच्या कॉस्ट. सो हे एका ट्रीटमेंट बद्दल मी बोलते. अशा जर का आपण सगळ्या सर्व्हिसेसला कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या मते प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये 1 ते 2 सर्व्हिसेसमध्ये तुमची कॉस्ट ही निघते. पण तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठल्या पद्धतीने केलेली आहे, कुठल्या स्टँडर्डला केलेली आहे, त्याप्रमाणे सुद्धा ब्रेक इव्हन ठरू शकतो. हे मी खूप बेसिक बॉटम लाईनचं उदाहरण दिलंय. पण ज्या वेळेला खूप हाय एंड इन्व्हेस्टमेंट्स असतात त्यावेळेला थोडा ब्रेक इव्हन निघायला मिनिमम 2 ते 3 वर्ष वेळ हा नक्की लागतो. कारण आता खूप टेक्नॉलॉजी आलेली आहे, एवढे छान इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत, बेस्ट अँड फास्टेस्ट रिझल्ट देणारे स्किनच्या ट्रीटमेंट्स, हेअर ट्रीटमेंट्स आलेले आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट थोडी हाय जाते. पण तरी सुद्धा तुमचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग असेल तर 2 to 3 इयर्स मध्ये तुमचा ब्रेक इव्हन होतो. तुमच्या या बिझनेसमध्ये स्टाफचा किती प्रॉब्लेम आहे किंवा काय इश्यूज आहेत? कारण सगळ्यांकडे स्किल्ड मॅनपॉवर आहे ना, ती आता मिळत नाही. आणि तुम्ही इन्स्टिट्यूट पण चालवतात, तुमचा अनुभव काय आहे? ओके. स्टाफचे इश्यूज नक्कीच आहेत, हे मी अगदी जरूर सांगेन. याचं रिझन असं आहे की स्टाफला सुद्धा, कारण तोही कुठेतरी शिकून येतो, त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्यापैकी 80% लोकांच्या डोक्यामध्ये असं असतं की मी सुरुवातीला जॉब करेन, थोडा अनुभव घेईन आणि 6 महिने 5 महिने जॉब केला की त्यांना असं वाटतं की बास, आता मी सगळं शिकलीये आणि आता मी कुठलीही सर्व्हिस कुठल्याही पद्धतीची व्यवस्थित देऊ शकते. हे थोडासा गैरसमज आहे त्यांच्या दृष्टीने. पण तरी सुद्धा स्टाफचा प्रॉब्लेम यामुळे येतो आणि थोड्याशा ओव्हर कॉन्फिडन्समुळे ते लोक 5 ते 6 महिने, कधी कधी वर्ष, सव्वा वर्षामध्ये जॉब सोडतात. हा एक प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ह्याला असं स्टँडर्ड कुठलं स्ट्रक्चर नाहीये, जसं आपल्या इतर प्रोफेशनमध्ये IT कंपनीज किंवा दुसऱ्या प्रोफेशनमध्ये असतं की मिनिमम 3 मंथ्स तुम्हाला प्रोबेशनवर ठेवलं जातं आणि मग तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं. हे मी बेसिक स्ट्रक्चर सांगते. तसा स्टँडर्ड फॉर्मॅट नाहीये. जॉब सोडताना मिनिमम 2 to 3 मंथ्स तुम्हाला आधी कल्पना दिली पाहिजे. हे पण प्रोसिजर्स इथे फॉलो केल्या जात नाहीत. खूप साऱ्या सलॉन्समध्ये, आमच्या सलॉनमध्ये किंवा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्या प्रोसिजर्स आहेत आणि अनेक वर्ष आता आम्ही ते स्ट्रॉंगली स्ट्रिक्टली फॉलो करतोय. सो टचवूड आम्हाला स्टाफचा इश्यू इतका येत नाही, आला नाही. पण बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुली येतात, शिकून घेतात, पद्धत समजून घेतात आणि जॉब सोडतात. तर असे इश्यूज आहेत. पण हे करणं बरोबर नाही. असं तुम्ही काही वर्ष तरी तिथे राहून उत्तम पद्धतीने शिकून तुम्ही नंतर काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घेतला पाहिजे. मिनिमम कुणालाही जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर निदान तुम्ही डेडिकेटेडली 2 वर्ष स्वतःला जॉब मध्ये ठेवलंच पाहिजे. मिनिमम तुम्ही 2 ते 5 वर्ष ठेवू शकला तर उत्तम, आणि 5 वर्ष छान कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही बिझनेस सुरू केला, मग तो छोट्या प्रमाणात करा, मोठ्या प्रमाणात करा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. कारण 2 ते 5 महिन्यात, 6 महिन्यामध्ये तुम्हाला फार बेसिक वरवरचं नॉलेज येतं. बॅकएंडला कसं हँडल करायचं असतं, लॉस झाला बिझनेसमध्ये 2-4 महिने तर कसं हँडल करायच्या गोष्टी, स्टाफ हायरिंग कसं करावं, SOPs डिझाईन कशा कराव्यात, खूप सारे ऍस्पेक्ट्स आहेत जे खरं तर तुम्ही तिथे राहून व्यवस्थित एका ऑर्गनायझेशन मध्ये शिकले पाहिजे, जे स्टाफ युजली करत नाहीये आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. हे फार कमी बिझनेसेस असतील ना की ज्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन एवढं मोठं असेल. जसं तुम्ही सांगितलं की 200 ते 400%. येस. पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तेवढा स्ट्रॉंग नसतो. येस. म्हणजे करण्यासारखं खूप आहे या क्षेत्रात असूनही. बरोबर. नक्कीच नाहीये. मी मगाशी उदाहरण दिलं की 10वी-12वी झाल्यावरती पुढे काय, काही नाही म्हणून मग तुम्ही म्हणजे त्या मुलीला किंवा त्या मुलाला आता अभ्यासात फारसा रस नाहीये, जास्त डोकं नाहीये आणि बाकी ठिकाणी ऍडमिशन आता मिळत नाहीये, मग ब्युटी पार्लरचा विषय किंवा हा विषय घेऊन आता मला पुढे शिकवायचंय, हा एक ऍस्पेक्ट असतो. खूप कमी लोक आहेत जे खरंच करिअर ओरिएंटेड ऍस्पेक्टनी या फील्डकडे बघतात अजून सुद्धा, एवढी टेक्नॉलॉजी पुढे जाऊन सुद्धा. आणि काही वेळेला स्वतः स्टुडंटच या फील्डकडे, ज्याला या फील्डमध्ये येण्याची इच्छा आहे, तोच स्वतः खूप सिन्सिअरली बघत नाही
आणि तेवढ्या सिन्सिअरली डेप्थनी काम करत नाही, तोही असं नाही की कुणीच करत नाही, तो रेशो अजून खूप कमी आहे, पण तो वाढला पाहिजे. कारण की ह्या फील्डमध्ये खूप सायंटिफिक अप्रोच आहे. आम्ही पण आज इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो किंवा जो अभ्यास मी स्वतः किंवा माझ्या टीमला आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, अॅनाटॉमी फिजिओलॉजीपासून शिकवतो आणि शिकलो आहोत. मी स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. सायन्सचा विशेष संबंध नव्हता, तरी सुद्धा या फील्डमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टीची एवढी हळूहळू आवड निर्माण झाली की कुणाला जर काळी वर्तुळं डोळ्याखाली येत असतील तर नेमकं कुठल्या सिस्टीममध्ये बॉडीचा इश्यू होतोय, काय प्रॉब्लेम होतोय, आणि त्याची उत्तरं मग हळूहळू मिळत जातात आणि तुमची ट्रीटमेंट देण्याचे जे रिझल्ट्स आहेत ते पण बदलत जातात. प्रोडक्ट तुम्ही लावता, आणखी त्यांचा पॅक लावलाय, पण एक इन्ग्रेडियंट नसतं ना त्याच्यामध्ये, मिनिमम अनेक गोष्टी असतात. मग त्याचा अभ्यास, मग तो कुठल्या स्किन टाईपला हे इन्ग्रेडियंट सूट होईल, कुठल्या इन्ग्रेडियंट ह्या स्किन टाईपला सूट होईल, हा जेव्हा सगळा तुम्ही अभ्यास करता त्याच्यामुळे तुमचे रिझल्ट चेंज होतात आणि कस्टमर ट्रस्ट फॅक्टर जो आहे तो खूप वाढायला लागतो. तर त्यामुळे खूप सखोल अभ्यास आहे हा, खूप छान अभ्यास आहे. वर्ष जातं हा अभ्यास करण्यामध्ये. नुसतंच फेशियलचा मसाज आला म्हणजे सगळं आलं, हेअरकट करता आला म्हणजे सगळं आलं असं नाही आहे. खूप सायंटिफिक अप्रोच तुम्ही सांगितलं. बरं, ज्याला आता एक प्रकारचं ट्रेनिंग असतं हे तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन किंवा कुठे जॉईन होऊन शिकून ते करणं, पण ज्याला यातले तुम्ही जे सारखं हे म्हणता आणि तुम्ही सर्टिफिकेशन करायचे, कोर्सेस शिकायचे आहेत, अशा कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत का चांगल्या, किंवा असे कुठले कोर्सेस आहेत का, त्याबद्दलही थोडं सांगा तुम्ही, की ह्या 2-3 तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला खूप चांगलं त्याचा फायदा होऊ शकतो. बेसिकली सर्टिफिकेशन खरंच खूप छान आहे. सुरुवातीला मी म्हणेन आधी तुम्ही बेसिक कोर्स करा, बेसिक सर्टिफिकेशन घ्या एखाद्या चांगल्या अकॅडमीमध्ये. भरपूर इंडियामध्ये छान अकॅडमीज आहेत, त्यामुळे तुम्ही बेसिक कोर्स आधी स्ट्रॉंग करा, पाया भक्कम करा. मग त्या पाया भक्कम करण्यामध्येच तुमचं जे सायन्स आहे तर थोडंफार चांगलं होईल. स्किन चांगली समजायला लागेल तुम्हाला, ट्रीटमेंट समजायला लागतील, आणि मग तुम्ही ऍडव्हान्स स्किनकडे, ऍडव्हान्स हेअरकडे किंवा ऍडव्हान्स मेकअप असेल, स्पा असेल, याकडे हळूहळू वळा. या सर्व गोष्टी करत असताना ह्याच्यात थिअरी खूप इम्पॉर्टंट आहे. हा जरूर स्किल बेस्ड जॉब आहे, स्किल सेक्टर म्हणूनच आपण या फील्डकडे बघतो, पण याच्यात थिअरी स्ट्रॉंग असेल तर तुमचे स्किल्स जे तुम्ही वापरताय ते अजून स्ट्रॉंगली वापरू शकता. कॉन्फिडन्स येतो. समजा एखाद्याला स्टीम दिली तुम्ही फेशियल करताना आणि चेहऱ्याला लाली आली, ती पटकन गेली नाही, तर तुम्हाला असा प्रश्न नाही पडत की आता मी काय लावू किंवा का ही लाली गेली नाहीये. कधी कधी कस्टमरला 24 तास पण रेडनेस राहू शकतो, पण याचा अर्थ तुम्ही दिलेली सर्व्हिस चुकली असं नाहीये, त्या स्किनला ते तितकं सूट नाही झालंय. मग हेच जर आपल्याला आधी माहिती आहे, आपण जर तो कन्सल्टेशन, तो अनालिसिस स्किनचा प्रॉपर करत असू तर हा प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा दृष्टिकोनाने आय थिंक माझ्या मते जर का सपोज तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याचे रिझल्ट पण तुम्हाला खूप चांगले मिळतील. किती दिवस, महिने किंवा वर्षांचा असतो शिकायचं म्हटलं तर? सर्टिफिकेशन हे जर तुम्ही खूप डिप्लोमा लेवलचे जर कोर्सेस करत असाल तर मिनिमम 6 months to 1 year एवढा काळ असतो. याच्यामध्ये इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स पण आहेत, जसं सिडेस्को इंटरनॅशनल आहे, ही स्वित्झर्लंड बेस्ड संस्था आहे, जवळपास 80 वर्ष पूर्ण करते ही संस्था आता. दुसरी संस्था आहे सिप्टॅक, ही पण लंडन बेस्ड संस्था आहे. VTCT म्हणून एक संस्था आहे. अशा भरपूर काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांनी छान डिप्लोमाज. कोर्सेस भारतात होतात की तिथे जाऊन करावं लागतं? नाही, हे कोर्सेस सगळे भारतात होतात. ऍक्रेडिटेशन्स असतात, तसं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये पण इंटरनॅशनल ऍक्रेडिटेशन्स आहेत, आणि तसेच अजून भरपूर सारे इन्स्टिट्यूट आहेत जिथे ह्या सगळ्या कोर्सेस ऑफर केले जातात. पण मी पुन्हा सांगेन, बॉटम लाईन तीच आहे की तुम्ही एकदा का एनरोल केलं स्वतःला तर तुम्ही पूर्णपणे शिकून त्या गोष्टीचं नॉलेज घेऊन मग सर्व्हिसेस दिलेल्या कधी पण चांगल्या. दुसरं या क्षेत्रातलं महत्वाचं आहे मेन्स ग्रूमिंग. आता मुलं पण खूप म्हणजे मेकअप आणि मुलं हे तसा पहिले फार त्याबद्दल विचार व्हायचा नाही, पण आता मुलं पण खूप दिसायला पाहिजे, राहायला पाहिजे चांगलं, याबद्दल खूप चांगला विचार करताय आणि तशा प्रकारे तुम्ही सर्व्हिसेस आणि ते पण आता डेव्हलप होत आहे. मेन्स ग्रूमिंग, एखाद्या मुलाला करिअर करायचं असेल तर मेकअप म्हटलं की पहिले मुलीच आणि असं डोळ्यासमोर येतं किंवा मुली त्याकडे बघतात. एखाद्या मुलाला या क्षेत्रात यायचं असेल तर त्याला काय स्कोप आहे किंवा करिअर म्हणून त्यांनी हा विचार केला पाहिजे? नक्कीच केला पाहिजे, डेफिनेटली. आता तसं काही उरलं नाहीये की मेल फिमेल म्हणजे फक्त फिमेलनीच किंवा मुलींनीच या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. नक्कीच मुलांनी पण या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे.
खूप अशा गोष्टी आहेत ज्या मी स्वतः डोळ्यांनी बघितल्या आहेत की खूप सुंदर पद्धतीने मुलं मेकअप करतात. जे काही स्टुडंट आम्ही शिकवलेत किंवा मी इतर अकॅडमीचे पण स्टुडंट्स बघते आणि ओव्हरऑल त्यांचं काम बघते. सो खूप छान पद्धतीने तुम्ही स्वतःला ह्याच्यात डेव्हलप करू शकता आणि सर्व्हिसेस देऊ शकता. हे ड्रेसिंगमध्ये मुलांचं प्रमाण आताही खूप वाढत चाललेलं आहे. त्यामुळे नक्कीच मुलांनी हे क्षेत्र निवडायला हरकत नाही, कारण हे सगळे कोर्सेस त्यांनाही ॲप्लिकेबल आहेत आणि ते हे सर्व सर्व्हिसेस त्याही देऊ शकतात. त्याच्यामध्ये सध्या महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ॲस्थेटिक सर्व्हिसेसना खूप जास्त डिमांड आलेला आहे. जसं मायक्रो निडलिंग असेल, लेझर ट्रीटमेंट्स असतील, परमनंट हेअर रिमूव्हल असेल, पिगमेंटेशन रिमूव्हल असेल, बऱ्याचशा अशा सर्व्हिसेस आहे. निडलिंगच्या ट्रीटमेंट असतील, डर्मा रोलर ट्रीटमेंट्स असतील, या खूप शास्त्रशुद्ध छान रिझल्ट देणाऱ्या सर्व्हिसेस आहेत ज्याचा उपयोग नक्की दोघांना, मुलांना आणि मुलींना होऊ शकतो. पण ब्रँडिंग करताना, मार्केटिंग करताना आता सोशल मीडिया हा खूप महत्वाचं माध्यम आहे आणि खूप लवकर तुम्ही पोहोचू शकता. तर 2 प्रश्नांचे मला उत्तर हवी आहेत. एक तर सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करायचा आणि पुढच्या काही वर्षात याच्यात काय बदल होतील, काय नव्या गोष्टी होतील? बेसिकली सोशल मीडिया हे खूप स्ट्रॉंग माध्यम आहे आताच्यासाठी आणि आम्हाला आमच्या फील्डमध्ये नेहमी बिफोर आफ्टर रिझल्ट दाखवल्याशिवाय क्लायंटचा ट्रस्ट फॅक्टर डेव्हलप होत नाही. हे आत्ताची गोष्ट आहे. कारण जो सोशल मीडियाने जो काही बाहेर सगळा बूम क्रिएट केलाय त्यामुळे, तर मला असं वाटतंय सोशल मीडियाचा खूप व्यवस्थित वापर करून घेता आला पाहिजे. तुमच्या कस्टमरला सर्व्हिस देण्यापूर्वी तुम्ही बिफोर पिक्चर त्यांच्या संमतीने हे काढलंच पाहिजे किंवा छोटा व्हिडिओ केला पाहिजे, आफ्टरचाही व्हिडिओ केला पाहिजे आणि एखादा जमलाच आणि क्लायंटला आवडणार असेल तर एक त्यांचा टेस्टिमोनियल जरूर घेतला पाहिजे. त्याचबरोबरीने जर का समजा तुम्ही सोशल मीडियाबद्दल स्वतःला समोर आणू शकलात की सर्व्हिसेस तुम्ही काय देताय त्याबद्दल थोडी डिटेल माहिती, एक व्हॅल्यू ॲडिशनचे तुमचे व्हिडिओज किंवा टिप्स तुम्ही शेअर करू शकता. सोशल मीडिया एजन्सी तुम्ही हायर केली तर उत्तम, नाहीतर आजकाल मेटा AI आहे किंवा तुम्ही AIचा वापर करून पण थोडं नॉलेज घ्या की मी पोस्ट बूस्ट कशी करू किंवा रोजची स्टोरी टाकल्याने काय बदल घडू शकतो. मग छोटी सर्व्हिस तुम्ही देताय तरी पण एक स्टोरी टाकलीत किंवा तुमच्या स्टोरीला तुमच्या कस्टमरला तुम्ही टॅग केलं तर त्याचे काय परिणाम होतील. तर वास्ट आय थिंक हे नेटवर्क आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. माझ्या मते पुन्हा मी सांगेन की देयास्त्रासाठी ही गोष्ट खूप सोपी आहे आणि देयास्त्रा इथेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतं. पण आमचा बिझनेस जसं लॉकडाऊनच्या आधीपासून आम्ही सोशल मीडियावर आहोत, पण लॉकडाऊन पासून जवळपास एक 30 ते 40% वाढलेला आहे जस्ट बिकॉज ऑफ सोशल मीडिया. आणि त्याचा वापर हा नक्की स्ट्रॉंगली सगळ्यांनी खूप छान पद्धतीने केला पाहिजे आणि खूप अप टू डेट व्हिडिओज आणि फोटोज टाकले पाहिजे, हे मी नक्की सांगेन. पुढच्या 5 वर्षामध्ये जो महत्वाचा बदल मला असं वाटतं की ब्युटी आणि वेलनेसला खूप जास्त प्रचिती मिळतेय. लोकांना याचं महत्व लॉकडाऊन पासून अजून चांगलं कळतंय. त्वचेची काळजी, केसांची काळजी मी का घेतली पाहिजे, असं नाही की फक्त घरात लग्न कार्य आहे म्हणून आता मला फेशियल करायचंय. तर ही काळाचीच नाही, ही तुमच्या शरीराची गरज आहे. त्यामुळे मसाज केल्याने नुकसान नाही होत, फायदाच होतो. त्यामुळे तुमचे ब्लड सर्क्युलेशन असेल, लिम्फॅटिक सर्क्युलेशन असेल, हे खूप सुधारतं. तुमचा उत्साह वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याबरोबर सौंदर्य आपोआपच येतं. आणि याच्यासाठी तुम्हाला जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ती अजून वास्ट होतीये. त्यामुळे ॲस्थेटिक खूप छान मशीन झालेत, मगाशी मी त्याचा उल्लेख केलाय, तर ते अजून डेव्हलप होतील नेक्स्ट 5 इयर्समध्ये. AI टूल्समुळे असे काही गोष्टी घडत आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बिफोर मेकअप कसे दिसताय आणि आता हा एक ठराविक मेकअप केल्यावर तुम्ही कसे दिसाल, ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या समजू शकतात अजून चांगल्या पद्धतीने आणि त्याच्याही टेक्नॉलॉजीज आताही आहेत आणि पुढे अजून त्या डेव्हलप होतील. सप्लिमेंट्सचं महत्व काय आहे हे लोकांना व्यवस्थित कळायला लागेल. कारण सगळेच जण रोज अगदी भात भाजी कोशिंबीर पोळी असं सगळं जेवत नाही आहेत. वेळेअभावी फार कमी वेळामध्ये जेवण चालू आहे लोकांचं, अवेळी चालू आहे, झोप व्यवस्थित होत नाहीये आणि त्याचा कुठेतरी शरीरावर परिणाम होतोय. त्यामुळे सप्लिमेंटची तितकीच आवश्यकता आहे. त्याबद्दलही नक्कीच खूप छान फरक पडेल आणि तुम्हाला त्याचं नॉलेज येईल. सप्लिमेंट घेणं ही काही वाईट गोष्ट नाहीये, पण योग्य शरीरासाठी योग्य सप्लिमेंट घेणं हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणलं तसं AI टूलमुळे डेटा मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कस्टमरचा डेटा कसा मॅनेज करा त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या डायऱ्या, लिखाण हे आताही करावं लागत नाहीये, पण अजून जास्त डेटा ड्रिव्हन प्रोसिजर्स तुम्ही तुमच्या सलॉनमध्ये नक्की चांगल्या पद्धतीने चालू करू शकता.
आय थिंक हे बदल खूप स्ट्रॉंगली पुढच्या 5 इयर्समध्ये नक्की होतील. त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे आणि वेळच्या वेळी ती टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता मॅडम एवढी वर्ष इन्स्टिट्यूट पण चालवता, या क्षेत्रात आहात, तर तुमच्याकडनं शिकून गेलेली मुलगी मुलगा जो कोणी असेल तो, म्हणजे त्यांनी नवीन काहीतरी घडवलंय, हा जो चेंज आहे ना, असे काही तुमच्याकडे अनुभव आहेत का? खूप आहेत अनुभव. आमचे स्टुडंट्स क्रूज लाईनला काम करतात, स्टार क्रूजवर आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच 2-3 मी अशा स्टुडंट बद्दल बोलीन. आम्ही ट्रान्सजेंडर्सना पण शिकवतो, त्यामुळे ट्रान्सजेंडर मधले आमचे काही स्टुडंट्स आहेत जे उत्तम पद्धतीने मेकअप आर्टिस्ट आहेत. सेलिब्रिटी बरोबर ते मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात, शूट्सना जात आहेत. त्याच्यानंतर खूप स्टुडंट्स आहेत असे की ज्यांनी एक अकॅडमी सुरू केली. आता त्यांच्या पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेर जवळपास 5 ते 10 अकॅडमीज आहेत. त्याच्यानंतर सांगायचं तर सलॉनचे सेटअप्स त्यांचे खूप छान झालेले आहेत. आणि 1-1, 2-2, 3-3 ब्रँचेस आहेत. जे जुने शिकलेले स्टुडंट्स आहेत, काही 15-20 वर्षांपूर्वी, त्यांचे आता 4 ते 5 ब्रँचेस आहेत. असंख्य असे एक्झाम्पल्स आमच्याकडे आहेत. आणि काही स्टुडंट आहेत ज्यांना आम्ही आजही आमच्यासोबत काही शोज असतील, आमचे काही शूट्स असतील, तिथे आम्ही ॲज अ फ्रीलान्सर म्हणून आमच्यासोबत घेऊन जातो. तर हे पण इंटर्न म्हणून काहींना घेऊन जातो जे फ्रेशर्स असतात. असे खूप सारी उदाहरणं आहेत. म्हणजे असं कधी झालं का की तुम्ही मेकअप केलं, म्हणजे मेकअप जसं आपण म्हटलं की तुम्ही म्हणालात की मेकअप हे फक्त दिसणं नसतं, हो. एक आत्मविश्वास पण त्यांनी वाढतो, हो. की असं तुम्हाला कधी जाणवलं का की एखादं क्लायंट असेल, तुम्ही मेकअप केलं आणि त्या आरशात पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाला, म्हणजे एकदम तिला नवीन रूप आपल्याला मिळालं, एक नवीन कॉन्फिडन्स मिळाला, असं झालंय? असा कुठला प्रसंग? नक्की. मला खूप आता रिसेंटली झालंय, मागच्या 1-5-6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एका मुलानी, आपल्याकडे गिफ्ट वाउचर सिस्टीम आहे, तर एका मुलानी त्याच्या आईकरता गिफ्ट वाउचर घेतलं. काय विचारलं, म्हणजे कारण बर्थडे गिफ्ट वाउचर लिहिताना, टाईप करताना माझ्या रिसेप्शनिस्टने विचारलं, तर त्यांनी सांगितलं बर्थडे आहे तर डिअर आई हॅपी बर्थडे असं लिहून दे. सो दिलं. त्याच्यानंतर एक पुढच्या आठवड्यातच बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी त्या आल्या होत्या, मुलगा सोडायला आला होता आणि त्यांना सर्व्हिस दिली होती त्यांनी मेकअपची, कारण त्याच दिवशी त्यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशनचा तो मेकअप होता. पण त्या आईला काहीच कल्पना नव्हती की पार्टी आहे आणि आता मला मेकअप करून जायचंय. फक्त मुलांनी सांगितलेलं की आज आपण डिनरला चाललोय, तर तू थोडंसं ही सर्व्हिस घ्यावीस अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, पूर्ण वेळ तो रिसेप्शन मध्ये थांबला होता जोपर्यंत आईला आता मी तयार करत होता. आणि आईला छान, जसं आईला लागतं तसंच आवरा, म्हणजे बेसिक आवरा असं त्यांनी आम्हाला गाईडलाईन दिली होती. पण आईला अंडर आय सर्कल होते, थोडं पिगमेंटेशन होतं आणि निश्चित आता वयामानाने थोड्या सुरकुत्या होत्या. एक टिपिकल केसांची स्टाईल होती. तर एक साधं सुधं असं एक छान आवरून आम्ही त्यांना दिलं होतं. आणि नंतर तो जेव्हा त्यांना आतमध्ये घ्यायला आला तेव्हा त्यांनी तिथे ते सांगितलं त्यांना की आपण हे कशासाठी केलं आणि जायचंय. तर तो क्षण मला अजूनही छान आठवतोय आणि अतिशय छान पद्धतीने मला त्याचंही कौतुक करावं वाटलं आणि आम्ही केलं सुद्धा. आणि त्यांच्या डोळ्यात खरंच तेव्हा पाणी आलेलं आणि त्या 2 मिनिटं शांत खुर्चीमध्ये बसल्या आणि मग त्या निघाल्या. आणि अशी अजून 2-3 उदाहरणं आहेत. पण खरोखर अशा पद्धतीने सर्व्हिसेस घेतल्यामुळे मेकअपच्या वेळेस ब्राईडच्या मेकअपच्या वेळेला सुद्धा आई कधीच तिच्या आईने कधीच मेकअप केलेला नव्हता, पण मुलीनी स्वतःच्या पॅकेज बरोबर आईचंही पॅकेज बुक केलं होतं. त्याही वेळेला मुलीला मिठी मारून तिच्याही डोळ्यात पाणी मी बघितलंय. सो अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे तो प्रॉफिट आणि हे प्रॉफिट, हा प्रॉफिट खूप महत्वाचा आहे. आणि अशा वेळेला पैसे, आपलं नाव, फेम, नेम हे सगळं बाजूला राहतं, पण हे इमोशनल जो टच आहे, तो चेहऱ्यावर दिसणारं आनंद आहे, डोळ्यातले ते आनंदाचे अश्रू आहेत, हे खूप मला वाटतं मोलाचे आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढच्या 4-5 वर्षात कसं बघता या क्षेत्राकडे? काय बदल होतील? ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? मी परत सांगेन, ज्यांना कुणाला या क्षेत्रामध्ये यायचंय त्यांनी या क्षेत्राकडे खूप सिरियसली पहिले तर बघितलं पाहिजे. मी खरंच अंडरलाईन करून सांगेन. दुसरी महत्वाची गोष्ट, म्हणजे इतर करिअर ऑप्शन कडे जसं सिरियसली बघतात त्याच सिरियसली तुम्ही ब्युटी आणि वेलनेस कडे बघितलं पाहिजे. नक्की बघितलं पाहिजे. अतिशय ग्रँटेड करून टाकू नका स्वतःला आणि या क्षेत्राला. ह्याच्यासाठी जर मी एखादं उदाहरण दिलं तर चालू शकतं. एखादं उदाहरण असं देईन की तुम्ही कोर्स करता, तुम्हाला माहिती असतं की मला ब्युटी पार्लरचा मी कोर्स केलाय, मला या क्षेत्रामध्ये काय काय कामं करायची आहेत आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचं काम सुरू करता.
तुम्हाला ज्या वेळेला एखादी अपॉइंटमेंट बुक करता तेव्हा तुम्हाला तुमचं रोजचं रुटीन पण माहिती आहे. मला मुलाला शाळेत सोडायचंय किंवा मला इतक्या वाजता माझा आजचा दिवस संपला पाहिजे, तरी तुम्ही अपॉइंटमेंट घेता आणि ती अपॉइंटमेंटची वेळ झाली की मग तुम्हाला अचानक आठवतं की आता मला मुलाला शाळेत आणायला जायचंय. ही खूप क्षुल्लक एक्सपिरियन्स मी शेअर करते, पण हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा आम्ही अनुभवतो स्टुडंटकडनं किंवा इतर लोक जे वागतायत त्यांच्याकडनं. आणि मग तुम्हाला लक्षात आलं की मग तुम्ही त्या अपॉइंटमेंटला क्लायंटच्या अपॉइंटमेंटला चेंज करता किंवा त्यांना कॅन्सल करता. तर ही तितकी प्रोफेशनल गोष्ट नाहीये. कधीतरी हे होऊ शकतं, सगळ्यांच्याच कडून आपल्याला इमर्जन्सीज पण येऊ शकतात आणि नाईलाजास्तव हे करावं लागतं, पण नॉट ऑलवेज. त्यामुळे सिन्सिअरली बघा, या करिअरकडे खूप सुंदर फील्ड आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, नेम फेम सगळं मिळवू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टंट राहा. तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवा आणि करेज बाळगा की मी हे करू शकते. तर मी नेहमी सांगते, दिस 3C रूल मला माझ्या आयुष्यात कायम उपयोगी पडलाय आणि हा तुम्हालाही नक्की उपयोगी पडेल. कारण आपण जे काम करतो ते सातत्याने रोज आता फेशियलच करायचंय, मग रोज जाऊन काय आता हेअरकटच करायचा आहे, पावसाळ्याचे दिवस आले की असंही तिथे काही काम नसतं, मग मी काय करू, हा विचार करून नाही चालणार. उलटा असा विचार करा की पावसाळ्याचे दिवस 2 महिने स्लॅक टाइम आहे, मग त्याची पूर्वतयारी आधीच करून ठेवा. तो जो रेव्हेन्यू किंवा तो जो इन्कम तिथे लॉस थोडा होतो बिझनेसला, तो जो आहे लॉस, तो तुम्ही आधी कमवून ठेवा किंवा तो पुढच्या नंतरच्या सीझन टाइमला कसा कमवायचा तो विचार करा. त्याची तयारी करा. तो होमवर्क तुमचा आधी असला पाहिजे. मग त्या 2 महिन्यामध्ये पुढच्या 4 महिन्याचे माझे पॅकेज काय असतील, काय सर्व्हिसेस असतील. आता सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मी सोशल मीडियावरती त्या 2 महिन्यात माझे काही व्हिडिओज करून टाकू का, क्लायंटचे टेस्टिमोनियल्स घेऊ का, असा खूप अभ्यास तुम्ही त्या 2 महिन्याचा उलट युटिलायझेशन करा आणि खूप पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. हे मला नक्की आवडेल सांगायला. म्हणजे एखाद्याला बिझनेस सुरू कसा करायचा, वाढवायचा कसा आणि ब्रँड कसा करायचा, हे सगळं तुम्ही आज या आपल्या गप्पांमध्ये सांगितलं. खूप महत्वाची माहिती दिली. म्हणजे इतर अनेक करिअरच्या क्षेत्रांबद्दल तुम्ही विचार करता, आपण विचार करतो, पण आताच्या मॅडमनी सांगितलं की 200 ते 400% नफा देणारं हे क्षेत्र आहे. एवढं महत्वाचं असताना या क्षेत्राबद्दल तुम्ही त्या सिरियसली विचार केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी करायचं असा विचार कराल तेव्हा ब्युटी आणि वेलनेसचा नक्की विचार करा. या क्षेत्रात यायचं असेल आणि त्याच्यासाठी काही मदत हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तुम्हाला लीना खांडेकर मॅडमशी जोडून देऊ. तुम्हाला खूप नवीन शिकता येईल आणि या बिझनेसमध्ये येऊन करिअरला एक नवी दिशा देता येईल. अशीच दिशा तुम्हाला मिळावी, नवीन गोष्टी मिळाव्या, याच्यासाठीच आज ह्या सगळ्या गप्पांचा निमित्त होतं, खटाटोप होता. अशाच पॉडकास्ट तुम्ही बघत राहा. यातलं काय आवडलं ते आम्हाला नक्की सांगा. बघत राहा, शिकत राहा आणि नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत राहा. पुन्हा भेटू एका नवीन गेस्टचा. धन्यवाद. थँक्यू दियासराव. मला आपल्या या उद्योजक कट्टावरती आज आपण आमंत्रित केलं आणि इथे मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायची संधी मिळाली. धन्यवाद.